टी जनरल गतिउतारा 100 शब्द प्रति मिनिट. रेडी, स्टार्ट. शेती हा भारतातील असा एक व्यवसाय आहे की जो जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळवून देतो. परंतु शेतीखालोखाल दुसरा नंबर कोणाचा असेल तर तो हातमाग व्यवसायाचाच. कारण हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन असा कुटिरोद्योग म्हणून हातमाग व्यवसायाकडे आज पाहिले जाते. भारतातील बहुतांशी लोकांचे जीवन या हातमाग व्यवसायावरच अवलंबून आहे. कदाचित भारतीय संस्कृती इतकाच भारतातील हातमाग व्यवसाय जुना आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. परिच्छेद. जवळजवळ 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारत हे जगातील कापड उत्पादन करणारे एकमेव राष्ट्र होते. त्यावेळी भारतातील जवळजवळ प्रत्येक खेडे शहर हे कापड उत्पादनाचे केंद्र होते. देशातील बेकार मजुरांना रोजगार मिळवून देण्याचे हातमाग व्यवसाय हे उत्कृष्ट माध्यम आहे. कारण विणकाम ही कला अवगत करण्यासाठी फारसा कालावधी लागत नाही. 2 किंवा 3 महिन्यात ट्रेनिंग घेऊन लोकांना या व्यवसायात काम मिळू शकते. पहिल्या पंचवार्षिक योजनेत हातमाग व्यवसायात म्हणावी अशी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे सरकारने ऑल इंडिया हँडलूम बोर्डाच्या सूचनेवरून हातमाग व्यवसायास अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक वर्षी 4 कोटी रुपये अनुदान देण्याचे मंजूर केले. तसेच या व्यवसायास भागभांडवल, खेळते भांडवल पुरवून रिबेटची योजना राबवून मदत करण्याचे सरकारचे धोरण चालूच आहे. तेव्हा हातमाग व्यवसायाला संरक्षण देण्याची गरज वाटू लागली व लोकांनी देखील त्याबद्दल उठाव केला. तेव्हा सरकारने हातमाग यंत्रमाग व सूतगिरणी यांच्यातील अडचणी सोडविण्यासाठी टेक्सटाईल कमिटी स्थापन केली. परिच्छेद. हातमागावर तयार होणाऱ्या साडी, लुंगी, धोती या उत्पादनांना भारतातच नव्हे तर ब्रह्मदेश, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि अतिपूर्वेकडील देशातही मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हातमाग व्यवसायाला मुक्त प्रवेश मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारे हातमाग व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. आजच्या यांत्रिक युगात देखील सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हातमाग व्यवसाय आपले स्थान टिकवून आहे. आजच्या परिस्थितीमध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाने हातमाग कापडाचा वापर करून या व्यवसायाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व ते त्यांचे नागरिक या दृष्टीने आद्य कर्तव्य आहे. परिच्छेद. लघुउद्योग म्हणजे लहान प्रमाणावर उत्पादन करणारे उद्योगधंदे होय. भारतात 10 लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतवणूक असणारे उद्योग हे लघुउद्योग होत. यंत्रसामुग्रीचे सुटे भाग उत्पादन करण्याच्या व्यवसायात 15 लाख रुपयापर्यंत भांडवल गुंतवणूक ही लघुउद्योगाची कमाल मर्यादा होय. लघुउद्योगात कारखान्याची स्वतंत्र इमारत असते. स्वयंरोजगारी मिळवून देणे, प्रादेशिक विषमता कमी करणे यासाठी लघुउद्योगांचा पुरस्कार केला जातो. ते श्रमप्रधान असले तरी यंत्राचा वापर केला जातो. मजुरांच्या सहाय्याने
उत्पादन होते त्यांना तांत्रिक शिक्षणाची जरुरी असते. विविध ठिकाणाहून कच्चा माल आणून उत्पादन केले जाते. सामान्यतः शहरी भागातील औद्योगिक वसाहतीतील लघुउद्योग अधिक असतात. चिनी मातीची भांडी, कागद, यांत्रिक हत्यारे, छपाई, बांधणी इत्यादी व्यवसाय लघुउद्योगाद्वारे केले जातात. लघुउद्योगातील वस्तूंची निर्यातही केली जाते. परिच्छेद कारागिराच्या राहत्या घरातच विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना कुटीर उद्योग म्हणतात. हातमाग, लोहारकाम, सुतारकाम, कातडी कमावणे, तेल घाणी, कपड्यांची शिलाई, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन, मध उत्पादन इत्यादी व्यवसायांचा समावेश कुटीर उद्योगात करता येईल. ते अल्प भांडवलावर सुरू करता येतात. कारागिरांच्या कुटुंबातील मंडळी चरितार्थ चालविण्यासाठी यामध्ये काम करतात. यात जास्तीत जास्त श्रमशक्तीचा वापर केला जातो. कामगार हा स्वतः मालक असल्याने उत्पादन वाढीची प्रेरणा राहते. सामान्यतः स्थानिक कच्च्या मालाचा वापर करून वस्तू तयार केल्या जातात. त्यांची बाजारपेठही मर्यादित असते. कुटीर उद्योगातील कामगारांना आपोआपच कामाचे शिक्षण मिळते. कामगाराच्या व्यक्तिगत कलाकुसरीला वाव मिळतो. त्यामुळे उत्पादनात विविधता असते. बेरोजगारी कमी करण्यासाठी कुटीर उद्योग उपयुक्त ठरतात. परिच्छेद उद्योग संस्था स्थिर भांडवलाची उभारणी करण्यासाठी ठराविक मुदतीच्या कर्जरोख्यांची विक्री करते. देशातील नागरिक आणि गुंतवणूक करणाऱ्या संस्था या रोख्यांची खरेदी करतात. कंपनीला फायदा हो अथवा तोटा हो, रोखेधारकाला ठराविक दराने व्याज मिळते. मुदत संपल्यानंतर रोख्यांची रक्कम व्याजासह परत मिळते. रोखेधारकास कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही. ते कंपनीच्या नफ्यातोट्याला जबाबदार नसतात. कर्जरोखे भिन्न मुदतीचे असतात.